नमस्कार नमस्कार मित्रांनो, मित्रांनो. कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे मी आज पण एक तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंटच सांगणार आहे. तर मित्रांनो, जे आता नवीन 2024 मध्ये जे YouTubeचं जे अल्गोरिदम चेंज होऊन जे अपडेट नवीन आलेला आहे. तर मित्रांनो, खूप म्हणजे सगळे यूट्यूबर जे आहेत, जे नवीन आहेत, जुने आहेत, सगळेच यूट्यूबर जे स्वतःच्या चॅनलवर आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड करतात त्याचे सगळ्यांचंच मी सांगतो. तर मित्रांनो, जे खूप मिलियनवाले यूट्यूबर्स आहेत आणि लाखा लाखावाले पण यूट्यूबर आहेत आणि जे कमी म्हणजे 500, 200, 300, 700, 800, 1000 पर्यंत जे सर्व यूट्यूबर आहेत, त्यांचा सगळ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मित्रांनो, सगळ्यांचेच व्ह्यूज खूपच डाउन झालेले आहेत. तर कितीही चांगला व्हिडिओ अपलोड केला, किती त्याच्यात चांगली म्हणजे एकदम क्वालिटी बेस्ट क्वालिटी असली, तरी खूप व्ह्यूज हे डाउन झालेला आहे. खूप व्ह्यूज हे डाउन झालेले आहेत. त्याच्यामुळं व्ह्यूज म्हणजे खूप कमी प्रमाणात येतात. जो मोठा चॅनलवाला असो या छोटा चॅनलवाला असो, सगळ्यांचे म्हणजे सगळ्याच नवीन आणि जुने सर्वांचेच यूट्यूबर जे आहेत, त्यांचे सर्वांचेच व्ह्यूज हे खूप प्रमाणात डाउन झालेले आहेत. म्हणजे काहींचे 80%, काहींचे 50%, काहींच्या 50%हूनही कमी टक्के म्हणजे असे खूपच व्ह्यूज डाउन झालेले आहेत. तर मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर आहेत, ते तर खूप म्हणजे खूपच डिमोटिव्हेट झाले आहेत. तर मित्रांनो, अशांना मी सांगतो, की तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करत राहा. कारण YouTubeचं जे आहे, ते YouTubeचा जो ग्राफ आहे, तो कधी वरती, कधी खाली, खालीवरी, खालवर म्हणजे असंच असतं. तर मित्रांनो, तुम्ही डिमोटिव्हेट होऊ नका. कारण YouTubeचं ते कामच आहे खाली-वरती न्यायचं आणि आत्ताच्या 2024चं जे आताचं सध्याचा काळ चालू आहे, त्याच्यात तर खूप म्हणजे खूपच व्ह्यूज डाउन झाले आहेत. त्याच्यामुळे जे छोटे यूट्यूबर तर जाऊ द्या, आपले जे 500, 1000, 200 जे नवीन यूट्यूबर आहेत, त्यांचं तर जाऊ द्या. पण जे लाख आणि मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत, ते पण यूट्यूबर्स म्हणजे खूपच डिमोटिव्हेट झाले आहेत. त्यांना पण असं वाटतं का YouTubeवर आता मी काम करू का नको करू असं झालेलं आहे. आणि ज्यांचं 20,000, 30,000 किंवा 5,000-6,000 जे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचे चॅनल मोनेटाईजचं पण आहे. म्हणजे त्यांना तर असं वाटलं का YouTubeचा चॅनल मी आता चालू जो माझा आहे तो YouTubeचा चॅनल चालवू का एखादा ढाबा खोलू, असं त्यांना तर वाटतं. कारण खूपच व्ह्यूज डाउन झालेले आहेत. त्याच्यामुळे अर्निंग पण त्यांची एकदम कमी प्रमाणात होते, म्हणजे नाच्या बरोबर होते. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे का, तुम्ही डिमोटिव्हेट होऊ नका. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा. म्हणजे तुम्ही स्वतः चांगलं स्वतःच्या कॉन्फिडन्सवर जर तुम्ही चालाल, म्हणजे YouTube काही करो तिकडे का मित्रांनो, जे कमी जास्त त्याचा ग्राफ चालू आहे, म्हणजे तुम्ही डिमोटिव्हेट होऊन काम सोडून द्यायचं असं नाही. तर तुम्ही जर काम सुरू ठेवले, तर एखादा दिवस असा पण येऊ शकतो का तो ग्राफ खूप म्हणजे खूप रॉकेटच्या आणि खूप वरती जाऊन तुमची अर्निंग ही एकदम चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्ही एकदम अचानक तुम्हाला चांगली खुशखबरी येईल, असं पण होऊ शकतं. तर तुम्ही डिमोटिव्हेट होऊ नका. तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे चालू ठेवा. कारण तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट करून तुम्ही तुमचा चॅनल मोनेटाईज केला आहे. तर मोनेटाईज केला आहे, तर तुम्हाला आता डिमोटिव्हेट होण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही फक्त तुमचं काम सुरळीतपणे चांगल्या प्रकारे चालू ठेवा. YouTubeचं काय असतं, ते कमी जास्त ग्राफ होत असतो. त्याच्यामुळे व्ह्यूज कमी जास्त डाउन कधी जास्त होत असतं. त्याच्यामुळे कधी कधी खाली गेलं तर डिमोटिव्हेट व्हायचं नाही. एखाद्या वेळेस असा असतं का ग्राफ खूप वरती चालत असतो, त्याच्यामुळे आपण खूप खुशीत असतो. कारण आपला
जो कॉन्फिडन्स असतो तो आपल्याला वाटतं नाही मी चांगलं करतो, त्याच्यामुळं आता माझा ग्राफ फक्त वरती चाललाय. त्याच्यामुळे आपण त्यावेळेस तर खुश असतो आणि चांगल्या वेळेस जर आपण खुश असतो तर थोडा वेळ दुःखाचा आला तर आपण डिमोटिवेट होतो. तर मित्रांनो, दुःखाच्या वेळेस पण खुश राहा. कारण कधी-कधी जीवनात सुख पण असते आणि दुःख पण असते. त्याच्यामुळे तुम्ही डिमोटिव्हेट होऊ नका. तुम्ही चांगलं सुरळीतपणे काम चालू ठेवा. तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे व्हाल. तर डिमोटिव्हेट होऊ नका आणि ज्यांचा चॅनल मोनेटाईज झाला नाही, ते पण खूप नाराज आहेत. काय तर असे म्हणतात, की आता YouTube जाऊ द्या, सोडून देतो आणि माझं दुसरं काही काम असतं, तेच मी करतो. तर मित्रांनो, असं नको करू. कारण मित्रांनो, जे ज्याचा चॅनल मोनेटाईज झाला नाही, त्या मित्रांनी तुमचं बाजूचं काम तर ते तर करायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर जे तुम्ही सुरळीतपणे डेली काम करता YouTubeवर, ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. कारण डिमोटिव्हेट होऊ नका. तुम्ही जरी YouTubeचा जो व्ह्यूजचा अल्गोरिदम आहे, तो कमी असला तरीही चालेल. तुम्ही फक्त चांगल्या प्रकारे काम तुमचं सुरू ठेवा आणि तुमचा पण एक दिवस असा येईल, की तुम्ही एकदम लवकर ग्रो व्हाल. जर तुम्ही डेली काम करत असाल, तर मित्रांनो, एस-ई-ओ थोडा चांगला नाही केला, तरी तुम्ही डेली काम करत आहात, तर मित्रांनो तुमचं चॅनल एकदम ग्रो होईल. तर काम करू का नको असं करू नका. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा. तुम्ही एकदम लवकर ग्रो व्हाल. तर मित्रांनो, डिमोटिव्हेट व्हायचं काहीच कारण नाही. जे YouTube असतं ते कमी जास्त त्याचा ग्राफ चालूच असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच म्हणायचं होतं, की डिमोटिव्हेट होऊ नका. तुम्ही तुमचं काम सुरळीतपणे चालू ठेवा. यश तर मिळणारच आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.